हॅलो फ्रेंड्स, मजेत आहात ना सगळेजण? मजेतच राहा. आजच्या भागामध्ये आपण संस्कृतमध्ये ज्याला समानार्थकारक शब्द, हा मोठा शब्द आहे, पण थोडक्यात सांगायचं तर समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात तर प्रतिशब्द, एका शब्दाला तोच दुसऱ्या अर्थाचा तोच शब्द, त्याला म्हणतात समानार्थकारक शब्द. काही आपण उदाहरणं आज घेऊया. पहिला आहे बुद्धी, त्याला समानार्थी शब्द आहे प्रज्ञा. कमलम, त्याला आहे पद्मजम. पर्वतः, त्याला आहे शैलः. पत्नी, समानार्थी शब्द आहे भार्या. मेघः, त्याला शब्द आहे, मेघ म्हणजे ढग, त्याला शब्द आहे जलदः. शत्रुः, त्याला शब्द आहे समानार्थी रिपुः. चौरः, चोर, त्याला शब्द समानार्थी आहे तस्करः. अशा प्रकारे आपण बुद्धी, कमलम, पर्वतः, पत्नी, मेघः, शत्रुः, चौरः याला एक एक प्रतिशब्द बघितलेला आहे. असे अनेक शब्द संस्कृत भाषा ही इतकी समृद्ध आहे की एका शब्दाला अनेक प्रतिशब्द आहेत. मी मात्र इथे आपल्याला एकच दिलेला आहे. आज आपण इथेच थांबूया. नेहमीप्रमाणे आपण माझ्या या वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही द्या अशी विनंती करते. जय श्री संस्कृत.